नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्पेशल डुबुक वडी ही बनवायला तर खूपच सोपी आहे आणि भाजीला काही सुचत नसेल तर नक्की ही डुबुक वडीची रेसिपी ट्राय करा, खूप भारी लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, रेसिपी पूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे वाटण बनवण्यासाठी मी खोबरं, धने, कांदा आणि डाळ घेतलेले आहे। हे सर्व चांगलं आपल्याला एक एक करून मस्त असं भाजून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलं आणि भाजून घेतलेलं आहे। अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा। खोबरं भाजलं की लगेचच काढून घ्यायचं आहे। त्यानंतर धने टाकायचे आहे आणि धने टाकले की तेल नाही टाकायचं आहे, कारण आपण आधीच खोबऱ्याला तेल टाकलं होतं, ते थोडंच असतं, नाहीतर धने असे निब्बर होतात, मग ते बारीक होत नाही पटकन मिक्सरमध्ये। त्यानंतर धने पण इथे मी भाजून घेतलेले आहे। धने भाजले की लगेचच काढून घ्यायचे आहे आणि याच्यात टाकायची आहे डाळ। ही फुटाण्याची डाळ आहे, फुटाणे वापरले तरी पण चालतात, पण इथे मी डाळच वापरलेली आहे। डाळ भाजली की लगेच काढून घ्यायची आहे। त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला कांदा। कांद्याला इथे मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि मस्त असा कांदा सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा हा भाजून घेतला तरी पण चालतो, पण मी इथे तळूनच घेतलेला आहे। परतून मस्त असा कांदा आपला परतलेला आहे। त्याच्यात मी टाकलेला आहे मिरची, लसूण आणि आल्याचा तुकडा, कोथिंबीर। हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिरच्या लसूण मी नाही भाजून घेतलेला आहे, ते डायरेक्ट मिक्सरलाच बारीक वाटून घेतलेलं आहे। हे बघा, असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईत 2 पळी तेल टाकलेलं आहे, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर ते वाटण टाकायचं आहे आपल्याला आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कसं ग्रेव्ही चांगली परतली की भाजी पण मस्त होते। इथे मी मस्त असं वाटण म्हणजेच ग्रेव्ही चांगली परतून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी आता मसाले टाकणार आहे। तुमच्याकडे जे पण जगभरातले मसाले आहे ते मी इथे टाकून घेतलेले आहे। लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, शेवभाजी मसाला टाकलेला आहे इथे मी आणि सांबार मसाला पण टाकलेला आहे। मस्त असं मिक्स करायचं आणि चांगलं मसाले पण चांगले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी मिक्सरमध्ये पाणी टाकून मस्त असं धुवून टाकलेलं आहे आणि त्यानंतर गरमच पाणी टाकलेलं आहे। गरम पाणी टाकलं की तरी चांगले येते। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। मस्त अशी वरून कोथिंबीर पेरायची आणि मस्त अशी आपली भाजीला उकळी येऊन द्यायची आहे। भाजीला उकळी येऊन तवर आपण इथे डुबुक वडीसाठी वडीचं बघणार आहोत बॅटर कसं करायचं आहे। इथे मी पीठ घेतलेलं आहे डाळीचं, त्याच्यात मीठ, हळद टाकली, पाणी टाकून मस्त असं मिक्स घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडं पातळच मळलेलं आहे आणि मस्त असं मळल्यानंतर आपल्याला भाजीला उकळी आली की त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि इथे आपली भाजीला उकळी आलेली आहे। हे बघा, असं ते झालेलं आहे। त्यानंतर मी असं सोडत होते ते एक पण ते डुबुक वडी पण ती पडतच नव्हती, कारण नंतर मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशी ते सुटतात आणि तुम्ही बघू शकता किती भारी आपली भाजी दिसत आहे। चवीला पण एकदम भन्नाट झाली होती आणि मस्त अशी भाजी शिजून घ्यायची आहे। आणि आता आपली भाजी इथे शिजून घेतलेली आहे मी आणि मस्त अशी शिजली की घट्ट पण झालेलं आहे। एकदम भारी अशी भाजी लागते। संध्याकाळी भाजीला काही सुचत नसेल तर ही डुबुक वडीची रेसिपी नक्की ट्राय करा, खूप भारी चविष्ट एकदम सुंदर लागते। इथे मी पोळी, कांदा आणि लिंबू घेतलेला आहे याच्याबरोबर खाण्यासाठी। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।